बिग बॉस मराठी सीझन 6 एपिसोड नंबर 22. तर आज होता भाऊंचा धक्का आणि संडे म्हणजे तुम्हाला तर माहिती वेगवेगळे टास्क, वेगवेगळं एंटरटेनमेंट. याच्यावर हे टाका, याच्यावर ते टाका. तुम्ही कोणाला काय समजता, नाही तर मग चुगली ऐकवा. पण आजचे जे टास्क होते ना, बापरे काय सांगू, इतके किचकट होते. पण चला, कालसारखाच आज एक अजून थोडाफार धक्का जो कालचा बाकी होता तो आज कंप्लीट केला भाऊंनी. म्हणजे प्रभू विशालला बोलले होते की प्रत्येक वेळेस नॉमिनेट करेन, बरोबर ना. म्हणजे म्हणजे मागच्या वीकमध्ये येऊन जाते मी तुम्हाला. भाऊचा धक्का संपल्यावर संडेला तो टास्क झाला होता. त्यानंतर भाऊ गेले होते, रितेश सर गेले होते. त्यानंतर सगळं झाल्यानंतर एपिसोड संपल्यानंतर आपण बघितलं होतं प्रभूला विशालने प्रभूला धमकी दिली होती की आता मी तुला ना प्रत्येक वेळेस नॉमिनेट करणार. तुला माहीत नाही माझे फॉलोवर किती आहे. असं हे सगळं बोलला होता. तुम्हाला आठवत असेल तर. आणि पहिले विशाल हे सगळं बोलला की मी तुला दरवेळेस आता नॉमिनेट करेल, हे करेल, ते करेल, असं तर सगळं बोलला होता, बरोबर, जे आपण बघितलं होतं मागच्या वीकमध्ये. आणि नंतर तोच त्याला सॉरी येऊन बोललेला. आणि आता रितेश सरांनी याचबद्दल याची जरा कान उघडणी केलेली की विशाल बोलले होते की प्रत्येक वेळेस नॉमिनेट केले, तुम्ही धमकी दिली विशाल, आणि मग सॉरी बोलायचं, हे काय बरोबर नाही विशाल. आणि त्यानंतर विशाल, तुम्ही धमकी द्यायच्या आधी ना थोडासा विचार करत जा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही जे फॉलोवर वगैरे बोलतायत ना, बाहेर आल्यावर कळेल का त्याचे किती फॉलोवर आहे आणि तुमचे किती फॉलोवर आहे तुम्हाला. अर्थातच विशालपेक्षा जास्त फॉलोवर नक्की याचे असतील. कारण मी बघितले नाही विशालचे किती फॉलोवर आहे, पण मला माहिती प्रभूचे 23 लाख फॉलोवर आहे. इवन आता काही वाढले असेल तर माहीत नाही, पण मला वाटतं मी काही दिवसापूर्वी बघितले तेव्हा होते 23 लाख. तर त्याच्यानंतर हे बोलल्यानंतर हे पण बोलले अदिती सर, मला मान्य आहे की प्रभू उद्धट आहे, उद्धटपणे बोलतो, पण धमकी देणं हे काही ते योग्य नाही, बरोबर की नाही. मग त्यानंतर सागरची क्लास घेण्यात आली. आणि दिसलं, अरे म्हणजे सागर इतके मोठे कॉमेडियन. मला वाटलं यांचा गेम आहे ना असा थोडाफार पॅडीसारखा दिसेल किंवा मग थोडासा रोकटोक असला तरी चला चालेल, काही हरकत नाही. पण यांचा गेम खूप वेगळा आहे. हे सरळ सरळ आहे ना, खोटं बोलत आहे गेममध्ये. रितेश सरांनाही खोटं ठरवत आहे. रितेश सर डायरेक्ट म्हणताय आम्ही काय वेगळा बिग बॉस पाहतोय की काय आहे, तुम्ही असं म्हणताय, म्हणजे आम्ही खोटं बोलतोय का, असंच झालं. तर सागरला म्हणे हाच पॅटर्न आहे ना जो विशालने वापरला, हाच पॅटर्न ना तुम्ही वापरला. कोणाला? सागरला म्हणे प्रभूच्या बाबतीत तुम्ही वापरला. पहिले तुम्ही त्याला सॉफ्ट कॉर्नर दिला प्रभूला, नंतर त्यालाच सॉफ्ट टार्गेट केलं तुम्ही. कॅप्टन्सी टास्कमध्ये सागर तुम्ही बिग बॉसने सांगितलं का पीसेस लपवायचे नाही आहे. प्रभूने पीसेस लपवले, ठीक आहे, त्याला तुम्ही भडाभडा बोललेत, हे पण ठीक आहे. पण पहिल्यांदा हे माहिती का, पीसेस लपवायचं काम तुम्ही केलं होतं सागर. आणि हे एकदम खरं आहे. सर्वात आधी सागरनेच पीसेस लपवले होते त्या बैलगाडाच्या गवताडात. तुम्हाला नाही का म्हणलं मी, सॉरी गवताडात नाही, त्या गवतामध्ये त्याने लपवले होते. जर मी टास्कमध्ये बोलले होते डिटेलमध्ये, तर त्यांनीच ते पीसेस जे आहे ना ते त्या गवतामध्ये लपवले होते बैलगाडीच्या इथे. तर रितेश सरांनी हे जे ना बोलून दाखवलं, एक्सपोज केलं, एक प्रकारे सागरला एक्सपोजच केलेलं आहे रितेश सरांनी. सागरचा गेम जो आहे ना एक्सपोज करत आहे रितेश सर. आणि म्हणे प्रभूने पीस लपवले तर चुकीचं, स्वतःने पीस लपवले तर बरोबर. हा कोणता म्हणजे काय म्हणता, एक प्रकारे दोघळा पण झालं ना ते म्हणतात ना आपलं ते बाबा लोकांचं ते कार्ट. म्हणजे आपल्या गोष्टींवर असतं ते मखमलचा पडदा,
आणि दुसऱ्याची गोष्ट आहे ना 10 वेळा उघडी करून करून जगाला सांगणे, असं झालं नाही. तर प्रभूने पीसेस लपवले पहिल्यांदा सागर तुम्ही लपवले प्लीज. जेव्हा रितेश सर एक्सपोज करत होते ना, तोंड बघण्यासारखं झालं होतं सागरचं. घाम फुटला होता. तत फप काय बोलू आता, काय याच्यावर पांघरून कसं घालू मी. लपवले आणि मग हळूच बैलगाडीवर तुम्ही ठेवले. आणि तुम्ही लपवले तर ठीक, प्रभूने लपवले तर तुम्हाला प्रॉब्लेम होतो. तुमचा आवाज नेहमी ना प्रभूंवरच जो आहे ना मोठ्याने चढतो. ही मी मागे रिव्ह्यूमध्ये गोष्ट बोललेली तुम्हाला, की सागरचा जो आवाज आहे ना प्रभूवर वेगळ्या टोनमध्ये चढतो. आणि बाकीचे कंटेस्टंट बरोबर होता बघा तो कसा बोलतो सागर कारंडे. आवाज चढवून तर दूर, तो साधं आहे ना इंटरॅक्ट करून आहे ना विचारायला पण जात नाही, का रे भाऊ तू माझ्याबद्दल असा बोलला तर का बोलला. मी एक्झाम्पल देते तुम्हाला. मागं तुम्हाला आठवतच असेल की प्राजक्ताने सांगितलं होतं सागरला की हे जे तुम्ही जोक्स करता ना ते काय म्हणतात थोडेसे अति होता किंवा काय. राकेशला जाऊन बोलला का याने आवाज चढवला सागरने, का रे तू असं बोलला, तू कोण माझ्या कॉमेडीबद्दल बोलणारा. मला जिथं पटेल तिथे मी कॉमेडी करेल, मला जिथं पटेल तिथे मी बोलेन. हे सगळं नाही बोलला तो. त्याला बोलायचं कोणाला आहे, फक्त प्रभूला. टार्गेट कोणाला करायचं, प्रभूला. कारण का प्रभू हाईटले लहान पडतो, ठीक आहे 20 वर्ष वयाचा आहे तो, पण तो लहान आहे, तो कायच लढून घेणार आहे माझ्याशी. असं पंचिंग बॅग टाईप जे ना त्याला जे ना प्रत्येकजण घरात करतो, खास करून सागर. बाकीचे तर नाही इतके कंटेस्टंट त्याला टार्गेट करत किंवा मग काही पण सागर जो आहे ना तो खास करून त्याला बोलतो आणि त्याच्याबद्दल जरा खडसावलं आहे आणि त्याचा गेम एक्सपोज केला आहे सागरचा हा रितेश सरांनी. सागर म्हणतो की माझ्याबद्दल बाई स्पून फिडिंग करता, मग माझ्याबद्दल ना तन्वी वगैरे भडकवते. तर रितेश सरांनी क्लिअर केलं की अनुश्री प्रभूला सांगताय की असं वागलं नाही पाहिजे. ते खरं म्हणजे हे जी गरज आहे ना ही त्यांना स्वतःला आहे. रितेश सर खूप छान बोलले. ही जी सुधारायची गरज जी आहे ना त्यांना सांगायला कोणतरी पाहिजे की बाई असं वागलं नाही पाहिजे. त्यांनी हा जो बदल आहे ना जे त्या प्रभूला सांगताय तो पहिले त्यांनी स्वतःमध्ये केला पाहिजे. त्यानंतर तन्वी बोलली की प्रभू तुला जर कुठं चुकीचं वाटलं ना तर तू तुझ्यासाठी आवाज उचल, तू स्वतःची जी बाजू आहे ती मांड, याबद्दल चुकीचं काय. तर रितेश सर बोलले तुम्हाला का असं वाटतं का भडकवतं आहे, त्याचं चांगलंच सांगत होत्या. त्यानंतर आपण बघितलं रुचिताने लगेच हात वर केला. रुचिताने हात वर केला. मग रितेश सर बोलले बोला 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 रुचिता तुम्ही हात वर केला होता. नंतर अचानक रितेश सर म्हणे नाही 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 नको व्हिजिबिलिटी वाढेल ना त्याच्यामुळे नको. बघा तुम्ही या वीकमध्ये टोळीला पूर्णपणे इग्नोर करण्यात आलं आहे. बरं झालं रितेश सरांनी हा हिंगा दाखवला का हे जे ना हे हिंदी बिग बॉस चालू नाही मॅडम, की तुम्ही कसंही वागलात तर तुम्हाला फुटेज मिळणार. विशाल बोलला होता रुचिता हे तू असं करणार ना मग तुला भाऊंच्या धक्क्यावर फुटेज मिळणार आणि मग भाऊ तुला बोलणार नाही. असं काही होणार नाही. हे मराठी बिग बॉस आहे विशाल, हे हिंदी नाही आहे, समजलं. इथं जर रितेश सरांनी ठरवलं का इग्नोर करायचं आहे, दे जितका फुटेज द्यायचा, जितकी विलन बनायची बन तू घरात, तर रितेश सरांनी नाही दिलं. काय बोलले व्हिजिबिलिटी वाढेल ना त्याच्यामुळे नको बोलू नका रुचिता तुम्ही. तर हे खूप भारी झालं कारण रुचिताला ना आणि अनुश्रीला जास्त इम्पॉर्टन्सच नाही दिली या पूर्ण भाऊच्या धक्क्यात. आता भाऊचा धक्का तर संपलेला आहे, आता तर पुढच्याच वीकमध्ये राहील. पण यांनी इतक्या गोष्टी करून पण यांना टोळीला फुल इग्नोर केलं आहे रितेश सरांनी. विशाल, अनुश्री, रुचिता फुल इग्नोर. तन्वी तुमचं काय चिडायचं कारण लगेच तन्वीवर आले रितेश सर की तन्वी तुमचं काय चिडायचं कारण होतं आणि कॅरेक्टर कोणी काढलं होतं. तर आहे ना तन्वी कॅरेक्टर तुमचं कोणीही काढलं नव्हतं. रितेश सरांनी या गोष्टी क्लिअर केल्या आहे की तुमचं कोणी कॅरेक्टर काढलं नव्हतं. तुम्ही गेलात
आणि तुम्ही तो अँगल जो आहे ना तो काढला. तुम्ही तो अँगल आहे ना तो काढला स्वतःहून. तुमच्या कॅरेक्टरवर तन्वी तर कोणी गेलंच नव्हतं, कोणीच बोललं नव्हतं. तुम्ही ट्रिगर झालात तिथे आणि तुम्ही दीपालीवर चिडल्या. तुम्ही काही मुद्दा नसताना कॅरेक्टरचा मुद्दा जो आहे ना तो काढला, तो तिथे केला. आणि विशाल विशाल तुमच्या अंगावर धावून आले होते का? मग तुम्ही विशालच्या अंगावर धावून का गेला? आणि खरोखर तन्वी एकदा चिडली, इतका आवाज चढवते, बाप रे बाप. अक्षरशः मी तर ते लोकांना टी व्हीचा आवाज एकदम कमी करून टाकत असेल. खतरनाक ओरडते बाई पोरगी, खतरनाक. तुम्ही विशालच्या अंगावर धावून गेला, ते आले तुमच्या अंगावर धावून? नाही. तन्वी, तुम्हाला राग कंट्रोल होत नाही. तन्वी, हो मी भरकटले, रागावर कंट्रोल नाही होत मला, असं बोलली. रितेश सर बोलले, या गोष्टी तुम्हीच सांगितलं आहे की या घरात आहे ना, म्हणजे या गोष्टी तुम्ही सांगितलं इन द सेन्स ज्या आता तो जो टास्क झाला टार्गेट करायचा त्यातल्या काही गोष्टी ना आता तन्वीने जाऊन काही आयुषजवळ बोलल्या किंवा मग अजून कोणाकडं तरी ओंकारकडं वगैरे जाऊन बोलल्या. आणि आता हे बिग बॉसचं घर आहे, इथं प्रत्येक गोष्ट कॅमेऱ्यात कॅप्चर होत असते. आणि हे तुमचं घरातले लोक किंवा मग तुमचे बेस्ट फ्रेंड तसं नाही, हे बिग बॉसचं घर आहे. या सगळ्या गोष्टी नॅशनल टेलिव्हिजनवर जाता. प्लस तुमच्याबरोबर जे गेम खेळायला आले ते तुमच्याबरोबर बी गेम करू शकता. एवढा लवकर कोणाला ट्रस्ट ठेवून सांगायचं नसतं काही. तुम्ही ना रुचितावरनं अनुभव घ्यायला पाहिजे होता. रुचिताने मजाकमध्ये चावी तर दिली, करणने रिटर्न दिली का? नाही दिली. त्याच्यामुळे सगळे गेम खेळताय. म्हणून आपण काय किती सांगायचं आहे पर्सनल हे आपण ठरवलं पाहिजे. हे रितेश सरांनी तिला चांगलं व्यवस्थित समजून सांगितलं. जगदी खरं आहे. या घरात कोणती गोष्ट ना आपल्या विरोधात वापरली जाईल ना हे सांगता येत नाही. अगदी बरोबर बोलले इथं. त्याच्यामुळे तुम्ही ना जर हिंदी बिग बॉस बघितला असेल ना तर विनर गौरव खन्ना आत्ता त्यांनी त्याच्या पर्सनल लाईफचा आहे ना जास्त उलगाडा नाही केला आहे. म्हणजे त्याला इंग्लिश बोलतो मी, त्याला माहिती होतं का हे प्लॅटफॉर्म काय आहे. आपण जे बोलू ना ते नॅशनल टेलिव्हिजनवर जाणार आहे किंवा मग आपण जे इथं बोलू त्या गोष्टी आपल्या विरोधात वापर केले जाऊ शकतात. त्याच्यामुळं तो त्याची पर्सनल लाईफ एवढी तरी बोलला आहे का? एवढी तरी इवन त्याचे छोट्या गोष्टींचा मुद्दा झाला असता. त्याची फक्त एकच गोष्ट जी प्रकाशित होतात आली, जे त्याच्या आता तो एकदम त्यांचा पर्सनल होतं, ते सगळं एकदम पर्सनल होतं. की बाई त्याचा त्याच्या वाईफचा डिसिजन होता, बाई मूल होऊ द्यायचं नाही वगैरे असं काहीतरी. तर त्यांनी ती एक ॲस्ट्रॉलॉजर आली होती, तिला एक शब्द विचारला तर त्याचा इतका मोठा यांनी मुद्दा केला होता घरातल्या लोकांनी. त्याच्यामुळे तुम्हाला माहिती हवं की ना हे बिग बॉसचं घर असतं ना ते कंटेस्टंटपर्यंत जातं ठीक आहे, पण आज लाखो लोक तुम्हाला बघत असतात. आणि हिंदी बिग बॉस म्हणलं तर करोडो लोक बघत असतात. नॅशनल टेलिव्हिजनवर या गोष्टी जात असतात. त्यामुळे हा विचार बिलकुल नाही करायचा, आपण काय घरातच बसलो आहे, आपण तर काय मित्राबरोबर बसलो आहे, आपण मैत्रिणीबरोबर बसले, तर शेअर करा गोष्टी. हे बिग बॉसचं घर आहे, विचार करून सगळ्या गोष्टी शेअर कराव्या लागतात. कारण कोणत्या गोष्टी मुद्दा बनेल, मीडिया राऊंडमध्ये परत बाहेर कोणता बवाल होईल तुम्हाला काही माहिती नसते या गोष्टी. त्याच्यामुळे ना या घरात राहणं, म्हणून मी म्हणते इतकं सोपं नाही आहे. तर हेच सांगितले रितेश सरांनी तन्वीला की विचार करून आपल्या गोष्टी, आपली पर्सनल लाईफ जी आहे ना शेअर करायची, बोलायची. कारण कंटेस्टंटसोबत नॅशनल टेलिव्हिजनवर त्या गोष्टी जात आहे. आता गेल्या आठवड्यात मी भरपूर ओरडून झालं आहे. आता ह्या वीकमध्ये ना मी बिलकुल ओरडणार नाही आता, असं बोलले ते सर. आणि तन्वी, तुम्हाला दिशा जी ना दिशा दाखवायची गरज आहे. आणि तुम्ही ना तुमची फक्त खेळण्याची दिशा जी आहे ना ती बरोबर करा फक्त. त्याला कोण नॉमिनेटेड आहे, कोण बॉटममध्ये, पहिले हे विचारलं. प्रभू आणि दीपालीला बघा बरं का,
प्रभू दीपालीला सेफ केलं आणि नंतर टॉन्ट पण मारला विशालला. बघा फॉलोवर कमी आहे, सेफ झाला पोरगा. विशालला टॉन्टे मारला. प्रभू आणि दीपालीला सेफ केलं आणि बाकीचे 6 म्हणे आलोच. नंतर आपण बघितलं रुचिता म्हणत होती का इतका खोटारडा माणूस आहे, असं आहे तसं आहे, म्हणजे बोलत होती, ती चालू होते. त्यानंतर आपण बघितलं की राकेश रिजेश सर गेले. आता राकेश दीपालीला सॉर्ट आऊट करत होते. मला एक कळत नाही दीपाली तुम्हाला काय हवं आहे की राकेशनी तुम्हाला प्रायोरिटी समजावं, दिव्याला समजू नये का, तुम्हाला राकेशच्या प्रायोरिटी लिस्टमध्ये यायचं आहे? तुम्ही कोणाची प्रायोरिटी न बनता तुम्ही तुमची इंडिव्हिज्युअल गेम खेळा ना. कितीक लोक इंडिव्हिज्युअल गेम जे ना घरात दाखवता खेळता आणि टॉप 3 टॉप 5पर्यंत जातासुद्धा त्यांची प्रायोरिटी लिस्टमध्ये कोणी नसतं. इवन ते ना कोणाच्या प्रायोरिटी लिस्टमध्ये नसता पण तरी पण ते त्यांच्या गेमच्या दमावर टॉप 5 टॉप 3मध्ये जायचा एक जज्बा एक ठेवतात. तर तुम्हाला काय हवं आहे की राकेशनी तुम्हाला जे प्रायोरिटी लिस्टमध्ये नंबर 1मध्ये ठेवावं? आहे ना, ठीक आहे ना, त्याच्या लिस्टमध्ये दिव्या आहे, दिव्याच्या लिस्टमध्ये तो आहे. सिम्पल. तुम्ही थोडं सॉर्टेड गेम खेळा ना. ठीक आहे, तुम्ही दीपाली म्हणजे बिंदास सांगा तुम्हाला कोणत्या टोळीचा हिस्सा व्हायचा आहे, व्हा, नाही व्हायचा आहे नका हो. इंडिव्हिज्युअल खेळायचं खेळा, तुमची मतं वेगळी मांडा. टोळीच्या बी विरुद्ध जा, राकेशच्या बी विरुद्ध, संपला विषय. तुमचा गेम खेळा. तुमच्यावर सगळे कॅमेरा फोकस येतील ना असं काहीतरी गेम खेळा. खूप उदाहरणं आहे अशी, हिंदीची बी मराठीची बी. तर ठीक आहे. तर तन्वी इथं आपण बघितलं, तन्वी प्रभूला म्हणत होती उद्धटपणा करू नको. इथं तन्वी प्रभूचं वेगळंच चालू आहे. तन्वी तर ठीक आहे त्याला बोलली म्हणजे एकदम भावाप्रमाणे तू घरी ये असं भेटायला वगैरे वगैरे. आणि प्रभूचा झोन वेगळाच चालला आहे बाई. मला तर यार मागच्या वर्षीची त्याचीच आठवण आली. तुम्हाला माहिती ना, एकदम मला दिसलं एका फ्रेममध्ये निक्की आणि तो. आठवलं का तुम्हाला? बिलकुल मी त्याच्याचबद्दल बोलते. एकदम मला त्याचीच झलक दिसली बाई, एकदम सेम. तो बी नाही का निक्की बरोबर बसायचा असाच. मग इथं तन्वी प्रभूला उद्धटपणा करू नको. मग प्रभू म्हणे मी करत नाही करत नाही असंच ना. मग ती ॲक्टिंग करून दाखवते. चल बाई यांची मस्त टाळ्या बेळ्या देऊन मस्त नोक जोक काय चालू होते बाई यांची. प्रभू 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 एकदम तन्वीच्या मागे मागे फिरतो आहे. तुम्हाला सांगू या वीकमध्ये प्रभू जो आहे ना, मला अख्खे दिवसभर फक्त तन्वीबरोबर दिसला आहे. तुम्हाला दिसलं आहे कोणासोबत? दिसला असेल तर मला नक्कीच सांगा. कारण मी जर आहे ना कोणता बी एपिसोड उचलून पहा, प्रभू आणि तन्वी दोघंच बसलेले दिसलेले जास्त करून. नंतर यांचं हे चालू होती नोकझोक. मग रितेश सर आले. एकमेकांचा मूड माहीत असेल तुम्हाला, हो की नाही? मग आता आपण 2 टीम ठरवूया. इमोजीवरून म्हणजे कसं होतं, 2 टीम म्हणजे मुलांची टीम वेगळी आणि मुलींची टीम वेगळी. सॉरी, इमोजीवरून गाणं ओळखायचं होतं. आता हे नवीन आणले. अरे काय यार, बोरिंग टास्क या. यापेक्षा तुम्ही ना ते चुगलीचं दार ओपन करून यांना चुगलं दाखवायचे. आता भेडवा ना यांना जरा एकमेकांबरोबर. दाखवा ते विशालला रुचिताबद्दल काय बोललाय तो, त्याचं तन्वीबद्दल काय मत आहे वगैरे जरा एक्सपोज करा. सागर काय बोललाय पाठीमागून, हे राकेशला वगैरे दाखवा जरा आम्हाला बघायचं भेटताना. दीपाली काय बोलली आहे आणि ते करण आणि प्राजक्ता मागून जे दळण दळत राहतं वरती बाल्कनीत बसून, ते बी जरा दाखवा. राकेशला त्याच्याबद्दल काय काय बोलणं चालू आहे जरा दाखवा. त्याशिवाय हे भेटणार नाही. यांचे गुड बुक्स गेम चालूच आहे. गुड बुक्समध्ये सगळ्यांना गुड बुक्समध्ये राहायचं यार. एकदम सगळं एकदम सांभाळून खेळतं. एकदम बाई आपण टी व्हीवर एकदम इमेज सांभाळून खेळता बाई. काय खरंच काय गेम चालला यार. असं वाटतं यार खरंच मागचा सीझन भारी होता. खरंच इतका सीझन यांनी बोरिंग करून टाकलं आहे माहिती का. सगळे सेम कंटेस्टंट आणून ठेवले. बरं झालं ती सोनाली गेली बाई आज.
आणि सोनालीची न्यूज तर मी काय काल सकाळीच देऊन टाकली होती बाई. सकाळी 7-8 वाजता व्हिडिओ बनवला होता. त्यात 1-2 जणं कमेंट करून बोलताय, बाई तू इतकी काय हळू बोलते, मग तू असा काय आवाज काढते. आता सकाळी मी अजून किती एनर्जीने बोल. मी म्हटलं तुमच्याबरोबर जरा जी अपडेट आली ती शेअर करावी. जरा तुम्हाला पण अशी ती क्युरिओसिटी लागलेली असते ना, यार कोण जाईल उद्या, कोण न जाईल उद्या. भाऊचा धक्का तर झालेला आहे काल रात्रीच. मग कोण गेलं असेल, कोण गेलं असेल. म्हटलं चला बाई सांगून देऊ, सोनाली गेली आहे, आऊट झाली आहे. पण मलाच बोलतं बाई तुझा आवाज असाच आहे, तुझा आवाज तसाच आहे. ठीक आहे मान्य बाई, काय करू आता, असाच येतं. आता मी माझा कंठ तर नाही बदलू शकत ना. ठीक आहे, जोक्स ऑफ पार्ट. आपण कुठं होतो, टीम बनवल्या होत्या बिग बॉसने. आणि तुम्हाला काही विचारायचं असं कमेंट सेक्शनमध्ये विचारा, मी नक्कीच तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल किंवा मग उत्तर नक्कीच देईल. काही विचारायचं असेल बिग बॉसशी रिलेटेड नक्की बोला, नक्की विचारा. कोणत्या कंटेस्टंटबद्दल विचारायचं असेल नक्की विचारा. ठीक आहे, आपण कुठं होतो, मुलींची टीम वर्सेस मुलांची टीम. तर इमोजीवरून गाणं ओळखायचं होतं बाई. तर गर्ल्स वर्सेस बॉईज, आणि इकडं मग गर्ल्स कमी पडत होत्या वाटतं. तिकडं बॉईज 9 आणि मुली 8 असं काहीतरी होतं. मग इकडं प्रभूला बाई मुलींच्या टीममध्ये टाकून दिलं. तर प्रभूला टाकलं. लगेच हा प्रभू म्हणतो रितेश सरांना, पण मी मुलगी नाही आहे ना सर, मी मुलगी नाही आहे. अरे तू मुलगी नाही आहे, पण तू दिवसभर मुलीमध्येच बसेल असतो, एका मुलीमध्ये, तन्वीसोबत. तर रितेश सरांनी बी त्याची अडी घेतली. काय तुम्ही मुलगी नाही, तुम्ही मुलगी नाही, हे चालू होतं. त्याच्यानंतर चला पुढे जाऊया आपण. मुलींसाठी मग गाणं वाजलं. एक मुलगी नाक्यावरती पाहिली होती, ते गाणं आहे ना, पाहिली होती मनामध्ये भरली होती. तुम्हाला माहिती असेल ते गाणं. तर ते मुलींनी ओळखलं आहे अगदी व्यवस्थित आणि यांनी डान्स बी केला. ते प्रभू मुलांसाठी बी नाचत होतं, मुलींसाठी बी नाचत होतं, दोघांसाठी नाचत होतं ते. मग यांनी गाणं बरोबर ओळखलं, यांना 1 पॉईंट गेला. मग मुलांसाठी गाणं वाजलं. आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ हाय, ते गाणं वाजवलं. मग मुलांनी ते बरोबर ओळखलं. इकडं झाले सेम पॉईंट्स. मग मुलींना गाणं वाजवलं. कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाया लागली. मग मुलींनी ते बरोबर गेस केलं आणि मुलींना परत इथे 1 पॉईंट मिळाला. त्यानंतर मुलांसाठी गाणं वाजलं. शिटी वाजली, गाडी सुटली अन पदर गेला नवर, अन पोरी जरा जपून तांडा धर. ते गाणं तुम्हाला माहिती असेल. हे प्रभूचा वेगळाच तांडा चालू होता इथे, डान्स एकदम एकच स्टेप रिपीट दे ना, तो करत असतो. चला पुढे कोणते, चला इथे पण यांना पॉईंट मिळाला. नंतर मुलींसाठी गाणं वाजलं एक, लाल परी ओ लाल परी, काय तो पी जाऊंगी खडी खडी मंगवा दो मुझे कोई लाल परी. काय गाणे यार, लाल परी, लाल परी, पीली परी, अरे काय यार, नीली परी, काय यार, रंगबिरंगी परी, काय गाणे यार, काय आपले गाणे होते, काय हे गाणे. लाल परी, पी जाऊंगी खडी खडी मंगवा दो कोई मुझे लाल परी. अजून काहीतरी वरती अजून काय शब्द ऐकले तुम्ही, दारू की मुझे तोड चढी, असं काहीतरी. काय लिरिक्स लिहिता, काय गाणे. ठीक आहे, हिंदीमध्ये चालतं बाई, काय बोलणार. तर मग मुलासाठी सगळ्यात भारी तर यार तो अमाल मलिक गाणे म्हणायचा आहे ना, आठवतं का तुम्हाला. लय भारी भारी गाणे तो म्हणायचा हिंदी बिग बॉसमध्ये. जर कोणी हिंदी बिग बॉस पाहिला असेल तर, एहसान तेरा होगा मुझ पर जो कहना है वो कहने दे. ठीक आहे, बोर झाले तुम्ही. मी काय एवढी मस्त सिंगर नाही, एकदम भारी नाही का, पण मस्त होती. त्या गाण्यामध्ये एक वेगळीच एक लचक होती यार. काय एकदम डायरेक्ट इथं लागतं नाही गाणं, डायरेक्ट इथं लागतं. त्यानंतर आपण बघितलं मुलांसाठी गाणं वाजलं. आँख लड़ा के तूने मारा घायल हो गया दिल बेचारा, चलती है क्या 9 से 12. सुना है तेरे चाहने वाले आगे 10 है पीछे 12. बरोबर आहे का.
चलती है क्या 9 से 12, ते सलमान खानचं गाणं. तर ते गाणं मुलांनी ओळखलं आणि मुलांना इथं पॉईंट मिळाला. मग आता दोघांची टाय झाली. आता ओळखायचं होतं दोघांना पण, मुलांना किंवा मुलींना, हे गाणं. ते गाणं कोणालाच ओळखता येत नव्हतं. ते सरांनी अक्षरशः टायमर लावला होता. मुलांनाही कळत नव्हतं आणि मुलींना कळत नव्हतं. मग रुचिताच्या डोक्यात लाईट पेटला. अरे काय बाई, हे काय चंद्र मग चालत चालला आहे नाही का, हे चालायचं. एक मुलगा दाखवला, मग ते क्रॉस, मग तो इमोजी, परत क्वेश्चन मार्क. मग तिला वाटलं काय. मग ती म्हणे राती अर्ध्या राती असं सोडून जायचं नाही. ते गाणं होतं. आणि रुचिताने मस्त डान्सही केला त्याच्यावर. आणि इथं फायनली मुलींची टीम जिंकली आहे. आणि त्यासोबत प्रभू पण जिंकला आहे. नंतर आपण बघितलं कलाकार कट्टा. यार हे तर बिलकुल आणायचं नव्हतं, पण ठीक आहे. ते आयुषने ना जरा चांगलं एंटरटेन केलं. ऋतिकची ॲक्टिंग, त्यांनी ऋतिकचा आवाज मला तर 2 मिनटं वाटलं ऋतिकपेक्षा भारी काढला माहिती आहे का. ऋतिकचं जी ॲक्टिंग केली, आवाज काढला. मग नंतर विशालने पण थोडा अक्षय कुमारची थोडीशी झलक दाखवली. नंतर तन्वीकडून तारीफे करून घेतली त्याने. राकेशसाठी शायरी म्हटली. नंतर प्रभूला बाई जादू बनवलं होतं, ते तर अजून बापरे एकदम त्याचे अजून 4 चांद लागले. नंतर आयुषने जो डान्स केला, यार काय डान्स करत होतो आयुष, मस्त एक नंबर. धूम अगेन गाण्यावर एकदम भारी डान्स केला बाई, एकदम भारी. हे तुझ्यासाठी आयुष. आणि बिग बॉस, मला समजले तुमचा आयुष पण फेवरेट आहे. आयुषला तुम्ही जास्तीत जास्त गाईड करताय, तुम्ही जास्तीत जास्त त्याला गाईड पण करताय, गेम पण सांगताय. प्लस आता हे ऋतिकचे परफॉर्मन्स त्यांनी बराच वेळ फुटेज जी आहे ना त्यांनी ती घेतली बरं का, हे नक्की मान्य करावं लागेल. जवळजवळ 10 ते 15 मिनटं त्याचं हे जो ॲक्ट आहे ना हा चालू होता. इवन रितेश सरांनी पण भरभरून कौतुक केलं, स्तुती केली. आणि खरोखर त्यांनी डान्सही छान केला, ॲक्टही मस्त होता. फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की आयुष, तू ना थोडा गेम दाखव. हे गुडबुक्सवाले ना सोडून दे, सोड ना. कोण काय विचार करतं, कोण काय नाही, जनता काय विचार करते, तू गेम खेळ ना. जे एक लक्षात ठेवायचं, कोणी पण असो, जे आपल्यावर प्रेम करते किंवा मग जे पण आपलं फॅन आहे किंवा काही पण आहे, जे आपल्यावर करतं आहे ना ते करतच राहणार, ते आपल्याकडंच राहणार. जे नाही करत, ज्याच्या मनातनं नसेल ना, तर तो काही ना काही बहाणा करून जाणारच आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाचा इतका विचार नाही करत बसायचा बाई, बस संपला विषय. त्यानंतर आपण बघितलं सागर कारंडे आले. मग सदस्यांवर मत सांगितलं त्यांनी, सागर कारंडेंनी. इथे कॉमेडी केली रोशन, राकेश, तन्वीवर, पण यांचं जरा कमी होतं, मीच म्हणेन. नंतर एक जोक रितेश सरांनी प्रभूवर पण मारला की बाई वाईल्ड कार्ड आलं तर मग काय होईल प्रभूवर. प्रभू म्हणाला नाही भाऊ असं नका बोलू, तुम्ही तुमचं काम करा म्हणे, प्लीज गप्प बसा, असं काही बोलू नका. मग रितेश सर म्हणे हा आता तुम्ही सांगणार मला की मी कधी बोलायचं कधी नाही, का मी गप्प बसायचं. मी माझंच काम करतोय, तुम्ही नका सांगू मला. तर हे एक झालं तिथे. आणि त्याच्यानंतर अजून एक टास्क घेऊन आले रितेश सर, बुद्धिबळाचा खेळ. बुद्धिबळाचा खेळ. आणि मग राजा, वरजी, उंट, हत्ती, प्यादा, अजून काय ते घोडा, द्या कोणाला द्यायचं ते. त्यानंतर सगळ्यात पहिले आली अनुश्रीला बोलवलं. अनुश्रीच्या मते ती उंट आहे. नंतर अनुश्रीच्या मते विचारलं राजा कोण आहे. अनुश्री म्हणती सागर वाटतो मला. अरे रे, एक सांगू, सध्याच्या परिस्थितीत ना मला तर राजा ना कोणीच दिसत नाही. राजावाली वाईब आहे ना मला कोणाकडनं भेटतच नाही, कोणीच नाही. ना राकेश, ना विशाल, आणि बाकीचे तर मग काय बोलू, कोणीच नाही. राजावाली वाईब देते ना राणीवाली वाईब देते,
कोणीच नाही. इथं तर हिने ब्लँक ठेवायला पाहिजे होतं, डायरेक्ट ब्लँक ठेवायचं होतं. पण मॅडमनी सागर वाटतो बाई राजा. माती खाल्ली बाई, माती खाल्ली पोरीने. सागर तिला राजा वाटतो. त्यानंतर रितेश सर बोलले, भाई टोळीचा जो पास मिळाला आहे तुम्हाला सागर, घ्या आता. अनुश्रीच्या मते तुम्हीच आहात राजा. मग सागरचं नाही सर, नाही असं काही नाही. यार काय गुडबुक्सवाली गेम खेळता ना हे सगळे, खरोखर कोणी असो. मग वजीर कोणाला दिलं? विशालला. हा ठीक आहे, ती त्या टोळीमधले पण मास्टर माइंड मानते पण विशालला, ठीक आहे. काही ना काही गेम खेळतोय ते, मेन म्हणजे विशाल, चालू आहे त्याचं काही ना काही. नंतर सॉरी, घोडा आहे ना, घोडा ते तन्वीला दिलं. 2.5 घर चालते. 1 to लेफ्ट, 1 to राईट, 1 to लेफ्ट, 2.5 घर पुढे, 2.5 घर पुढे. इथे बघा बरं का, आता एक ट्विस्ट बघा. हत्ती कोणाला द्यायचं? अनुश्रीला विचारलं, हत्ती कोणाला देणार? तर ती विचार करत होती. ती दुसरं कोणाला कदाचित देणार होती. विशालने हळूच तिच्या कानात सांगितलं, रुचिताला, रुचिताला, रुचिताला बोल, रुचिताला. अनुश्री म्हणते, मी रुचिताला देईल मग हत्ती, जो प्रत्येक मुद्द्यात भांडतो वगैरे, प्रत्येक मुद्द्यात बोलतो. विशालने सांगितलं अनुश्रीच्या कानात की बाई रुचिताला दे. तेव्हा मॅडमने रुचिताला बोलवलं, नाही तर हिचं दुसरंच कोणतं तरी नाव होतं बरं का. बघा विशाल आहे ना, कशी त्याची टोळी जी ना अशी म्हणजे मुठीत ठेवण्याचा प्रयत्न जो आहे ना तो करतोय. नंतर प्यादा, त्याला माहिती दोघी बी गरम डोक्याचे आहे. ही रुचिता आणि ही अनुश्री वेगवेगळ्या झाल्या ना, माझ्या टोळीचं नुकसान आहे. म्हणून त्यांनी पहिले सांगितलं, भाई रुचिता, रुचिताला दे, रुचिताला. बघितलं का तुम्ही? बघा एकदा एपिसोड परत जाऊन, तुम्हाला दिसेल तो हळू बोललाय आणि ते दिसलं पण आहे. नंतर प्यादा दिलं आयुषला. बिचाऱ्या आयुषचं तोंड उतरलं होतं बाई. मला प्यादा दिलं. मग प्यादा दिलं, त्याचं डोकं नाही, सॉरी, तोंड उतरलं होतं. मग त्याला सांगितलं की प्याद आहे ना, प्याद हे हळूहळू वजीरवंत, वजीरवंत, त्याच्यामुळं ना तुम्ही मनाला नका लावून घ्या बिलकुल. हळूहळू वजीर बनतं. मला वाटतं हे बिग बॉसने सांगितलं असेल, रितेश सरांना बोललं डेफिनेटली. त्याच्यानंतर आणि ॲक्टन त्याची तर तारीफ तर झालीच होती, विषय संपला ना. त्यानंतर सांगितलं की प्याद हळूहळू वजीर बनतं. बाई मोटिवेट झालं पोरगं. चला बाई, मी बोलली ना फेवरेट आहे बिग बॉसचा. आयुष लवकर जात नसतो घरात. बघूयात आता काय करतो. आता एवढं फिडिंग केलं आहे त्याला, एकदम सगळं सांगितलं आहे कसं खेळायचं. आता बघू या वीकमध्ये आयुष काय करतो. नंतर करणला बोलवण्यात आलं. हे करणलाचं ऐकून आहे ना, माझ्या अशा डोक्याला मुंग्या गेल्या डायरेक्ट. अरे बाप, काय बोलतो हा बरोबर, काय सांगू मी तुम्हाला. अरे करण म्हणतो, करणला बोलवलं, मी मास्टर माइंड आहे, मी स्वतःला मास्टर माइंड समजतो. आणि करणनी स्वतःला वजीर दिलं. मला कळत नाही हा कोणत्या अँगलने वजीर आहे करण. तर मी स्वतःला वजीर समजतो म्हणे, मी मास्टर माइंड आहे. तर तेच सर विचार, काय कोणत्या अँगलने तुम्ही म्हणजे मास्टर माइंड किंवा मग काय. तो म्हणतो नाही, सगळ्यांना वाटत असेल का मी गेम खेळत नाही, पण नाही, माझा गेम माझ्या डोक्यात चालू आहे. बापरे, म्हणजे ऐकल्यावर आहे ना मला सागर जी कॉमेडी करत होता ना तेव्हा इतकं हसू नाही आलं, पण ही करणची कॉमेडी ऐकल्यावर इतकं हसू आलं मला की गेम माझ्या डोक्यात चालू आहे. काय डोक्यात गेम चालू आहे याचा? सोनवणे मावशीचा गेम चालू आहे याचा.
हां, का वरती गॅलरीत बसून ते बाल्कनीत बसून हा काय करतो तो काय करतो. ते झालं. त्या दिवशी राकेश वर्सेस दीपाली चालू होतं किचनमध्ये. हा लगेच बघतो काय चालू आहे, काय चालू आहे. बोलायचं नाही मध्ये नाही पडायचं आहे, पण ऐकायचं आहे. झालं वाटतं. हा गेम आहे असा. हं. त्याच्यानंतर कोणाची भांडणं चालू असलं का बघू बरं जाऊन, बघू बरं जाऊन. एकदम सेम. यार काही काही लोक नाही काय ज्यांना खूप इंटरेस्ट असतो एकदम ते बाजूची भांडणं वगैरे ऐकायचं, एकदम कान देऊन ऐकत राहतं एकदम. आणि जसा दरवाजा उघडला, साखर आहे का 2 चमचे? हां बस या गोष्टी चालू होऊन जातात माहिती आहे. तर आहे ना हा कोणत्या अँगलने यार मास्टर माइंड गेम चालू आहे असं मला तेच कळत नाही. कोणता मास्टर माइंड गेम खेळतो हा तुम्ही तरी सांगा यार. तुम्ही दिसलं का मला याचं आहे ना असा मास्टर माइंड गेम कुठं दिसला नाही का यांनी एखाद्या टास्कमध्ये एकदम फाडू परफॉर्मन्स दिला आहे किंवा मग नॉमिनेशनमध्ये अचूक मुद्दे मांडून यांनी स्वतःला सेव्ह केलं आहे. नॉमिनेटच होत राहिलं. ते तर ते. आणि कॅप्टन्सी टास्कमध्ये चला बुवा बाई एकदम कमाल केली यांनी, एकदम मास्टर माइंड गेम खेळला. काहीच नाही बाई. कोणाला दिसलं असेल तर मला सांगा बाई काय गेम आहे बाई करणचा. कोणता याचा वजीरवाला गेम आहे मला तेच कळत नाही बाई खरंच. आणि ना हे जे खाली दिले ना त्याच्यावरनं तर मला तर वाटतं खरंच भाऊ हा वजीर आहे का की हा जो तुम्हाला कळालं मला काय म्हणायचं. त्याच्यामुळे ना मला मास्टर माइंड बाई माझ्या डोक्यातच मुंग्या गेलं. मला इतकं हसू आलं. मी खरंच ते आयुषच्या ॲक्टला आणि म्हणजे ते कलाकार कट्टा होतं काय तर सागरच्या ॲक्टला मला इतकं हसून आलं तितकं बाई मी पोट धरून धरून हा जेव्हा बोलला का माझ्या सगळ्यांना वाटतं मी गेम खेळत नाही पण माझ्या बॅक ऑफ द माइंड गेम चालू असतो. ओ शिट माहिती आहे का. लय हसली बाई लय हसली मी. म्हणजे लिहावं एका बाजूला की हसावं तेच कळत नव्हतं खरंच. कोणता गेम आहे असा यार कोणता गेम आहे करणचा. मान्य आहे तुला तुझी जी ऑरेंज गँग आहे ना बाहेर खूप सपोर्ट करते तुझ्यासाठी लाईव्ह येते मित्र हा मित्र आहे ठीक आहे आपल्या जिगरी यारला सपोर्ट करणार काही हरकत नाही. पण यार तुमचा मित्र गेम खेळत नाही आहे ना कोणत्या बेसवर आम्ही त्याला सपोर्ट करू. गेम खेळू द्या येऊ आम्ही सपोर्टला काय आम्ही बी म्हणू हा काय कॅप्टन्सी टास्क केला आहे काय नॉमिनेशनमध्ये यांनी मुद्दे मांडले एकदम अचूक. अरे काय हा एकदम समोरासमोर नडला भिडला आम्ही बी बोलू ना. भिडतच नाही भो मागून गेम चालू आहे सगळं. याची गॉसिप ऐक त्याची गॉसिप आहे यांचं चालू झालं भांडण. अरे झालं चला झालं 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 अरे झालं वाटतं संपलं वाटतं चला बसू परत सोफ्यावर. हा गेम आहे सिरियसली. रोशनला दिला हत्ती. रोशनला हत्ती का दिलं मला ते कळत नाही. म्हणजे रोशन आहे ना त्याचे मुद्दे जे आहे ना मांडतो पण तो आहे ना त्याचे मुद्दे अचूक आणि वेळेवर मांडत असतो. तो प्रत्येकाच्या भांडणात जाऊन इन्व्हॉल्व होत नाही किंवा मग घुसत नाही. हत्ती कोणाचं होतं जे उठसूट प्रत्येकाच्या गोष्टीमध्ये घुसतं त्याला हत्ती होतं. तर ठीक आहे चला जाऊ द्या रोशन हत्ती तर हत्ती काही हरकत नाही. आणि प्यादा दिलं ओमकारला. त्यात ओमकारचं पण थोडंसं मनधरणी केली रितेश सरांनी का तुम्ही नाही आहात तुम्ही प्यादं. त्याच्यानंतर प्राजक्ताला म्हणे मी राजांना प्राजक्ताला देऊ इच्छितो म्हणजे ती राजाने ती राणी. हे भगवान बरं ठीक आहे तो तिच्याबरोबर वस्तू मानू शकतो आपण. मग राणी बनवलं तिला ठीक आहे पण प्राजक्ताचा पण गेम नाही आहे मित्रा घरात बिलकुल नाही. नंतर सोनालीला उंट दिलं. मग ती सोनाली गेली घरातनं निघून. तिची लिपस्टिक लावायचा तिची पावडर लावायचा मेकअप करायचा सोनवणे ती बाई बनायचा. गेली ती. तिचा काय ड्रेस घालून पाहायचा होता तो वन पीस आवडलेला तो बी गेली घेऊन. मला वाटतं तिने ज्याच्यासाठी सोडून जायला पाहिजे होतं घालून तेवढी हाऊसमौस करून घेतली असती पोराने घरामध्ये. थोडंसं ते सोनवणे बाई सोडून कोणतीतरी सोनिया मॉडेल बिडेल बनला असता तो घरामध्ये काहीतरी वेगळं अजून. काय आहे का त्याचा गेम यार घरात मला तर काही कळत नाही. एक तर हे 24 तास नाही ना तर काही गेम काही मागच्या वेळेस आपण असं बी पाहिलं होतं. तो कोण होता यार तो अरबाज बरोबर राहायचा यार काय नाव आहे त्याचं. तो बारामतीकर होता तो काय नाव होतं वैभव का विशाल कोण होता तो वैभव होता ना वाटतं.
हां, तो नाही का बाहेर येऊन बोलत होता का माझं हे दाखवलं नाही, ते मी इथं स्टँड घेतला, मी तिथं स्टँड घेतला पण दाखवलं नाही. आता हा करण बाहेर येऊन असंच काहीतरी उघड करतो का काय काय माहिती, पण दिसत तर नाही बाई एकंदरीत गेम बोलायला गेलं तर. बघूयात आता काय करतो. नंतर सोनालीला उंटं दिलं गो, सोनाली गेली बिचारी आज. मला आहे ना फुल खात्री वाटते सोनाली जी गेली आणि ज्याप्रमाणे ती कॉन्फिडंटली सांगत होती का मीच डेंजर झोनमध्ये आहे, तर बिग बॉसला काय हिनी सांगितलं होतं कॅमेऱ्यात जाऊन का बिग बॉस प्लीज मला बाहेर काढा, मला आता राहायचं नाही का? असं तर नाही का ही फक्त 3 वीकसाठी आली होती, असं काही आहे का? कसं काय तिने डेंजर झोनमध्ये स्वतःला टाकलं, स्वतःला ठेवलं? खूप विचार करण्यासारखी गोष्ट आहे ही. त्यानंतर दीपालीला घोडा दिलं तिने. चला, आणि हा टास्क इथं संपला. 2च जणांमध्ये टास्क केला, काय बाकीचे कंटेस्टंटच नाही बोलवले यांनी. पटापट पटापट बाकीचे एखादा टास्क एखादा तो एक टास्क कमी करून हाच टास्क पूर्ण कंटेस्टंटचा घेऊन टाकला असता. प्रत्येकाच्या मनातलं तर कळलं असतं. मग नंतर एक टास्क अजून घेतला की जे लोक इरिटेट करताय ना त्यांना सुलीत घालायचं आहे. तर इथं राकेशनी अनुश्रीला सुलीत घातलं की सर्व घर आहे ना काम करतं आणि झोपा काढते आणि शिवाय घरातल्या वस्तू पण चोरते, लक्झरी आयटम्स चोरते. ठीक आहे. नंतर सोनाली अनुश्री हसत होती. अनुश्रीला आहे ना मला वाटतं तेच करायचं आहे, राकेश वर्सेस अनुश्री. मुद्दामून मला तर वाटतं राकेशने पण हिला फुटेज देणं बंद केलं पाहिजे. ही बरोबर राकेशच्या मागे नाही लागणार, गॅरंटी देते मी. राकेशने डायरेक्ट विशालशी भिडलं पाहिजे, अनुश्रीला भावच नाही द्यावं. मजा पा काय गेम पलटलं, 1 नंबर गेम होऊन जाईल. हे भारी होईल. अनुश्रीला सोडून येणं त्यांनी विशालला टार्गेट करावं, 1 to 1 त्याच्यावर गेम खेळा. भारी येईल, भारीच भारी एकदम मजाच मजा. अनुश्रीचा बघा कसा तिळ पापड होतो, ती मध्ये मध्ये घुसल मग मुद्द्यांमध्ये राकेशच्या. आणि राकेश म्हणायचं मला तुला फुटेज द्यायचे, जसे फुटेज गेम खेळत असताना यांनी पण तेच करावं, फुटेज गेम. ॲनिमे तन्वीने सोनालीला केलं म्हणजे चुलीत घातलं की पोक करते आणि येऊन जाऊन मला टार्गेट करते, ते झालं. मग विशालने राकेशला मला आवडत नाही आणि हा व्यक्ती जो आहे ना बॅकफूटवर खेळतो, फ्रंट फूटला येऊन खेळत नाही, असं विशालचं म्हणणं आहे राकेशबद्दल. नंतर दीपालीने दिव्याला केलं की इमेज जपते, मॅच्युरिटी खूप दाखवते, हे करते व असं थोडंसं ते म्हणतं ना मी शहाणपणा दाखवतं का मी लय भारी, मी एकदम ग्रेट, असं दीपालीचं म्हणणं असेल कदाचित म्हणणं. मग नंतर नंबर 5वर प्रभूनी सागरला घातलं चुलीत. छोट्या गोष्टींचा यांना राग येतो आणि मनात धरून बसतात राग, असं प्रभूचं म्हणणं आहे. मग त्याच्यानंतर बाई नंबर 6वर रोशन आला. रोशनने सोनालीला टाकलं. त्याचं म्हणणं आहे भाई ही ना टास्क जो आहे ना पूर्ण असा जिद्दीने किंवा मग असं आपण म्हणतो ना ते मनापासून खेळणं असतं नाही का, ते नाही खेळत. आणि आपण बघितलं सोनालीचा व्यवहार ना पहिल्यापासून एकदम आळशी होता, जर तुम्हाला आठवत असेल तर. टास्क नाही करायचा, टास्क पण जीवावर आल्यावानी करायचा, मग घरात ड्युटीज नाही करायची, मग स्वयंपाकच नाही करायचा, मग हेच नाही करायचं, काहीच नाही. हे जे होतं ना हे बिग बॉसला दिसत होतं काही इन्व्हॉल्वमेंटच नाही मॅडमची. आणि मला वाटतं हे कदाचित कॉन्कॉल नाही यार, कॉन्फरन्स रूममध्ये हिला बोलवून हिच्याशी बोलून घेतले का बिग बॉसने? काय सोनाली काय प्रॉब्लेम आहे, तुम्ही घरात बिलकुल इन्व्हॉल्वमेंट दाखवत नाही आहात, काय प्रॉब्लेम आहे तुमचा? का सोनाली बोलली का बिग बॉस प्लीज मला या घरातनं एविक्ट करा, मला आता राहायचं नाही, हे सगळं झालं आहे का? भाऊच्या धक्क्याच्या आधी या गोष्टी घडल्या आहे का? ओंकार जाणार होता, यांनी हिला काढलं आहे का सोनालीला? का सोनालीने अशी डील केली होती का मला जेव्हा म्हणेल की मला एविक्ट करा किंवा मला घरातनं जायचं आहे तर त्यावेळेस मला एविक्ट करा, अशी काही डील झाली होती का? मला तर वाटतंय काही ना काही, काय माहिती तुम्हाला काय वाटतं मला सांगा. ठीक आहे. मग त्याच्यानंतर विशालने बाई राकेशला टाकलं, झालं आहे. नंतर रोशलने सोनालीला टाकलं, रूल तोडते, टास्क खेळत नाही आणि ते दिसतही होतं, असं घरामध्ये इन्व्हॉल्वमेंटच नाही काही.
त्यानंतर प्राजक्ताने अनुश्रीला केलं की खूप इरिटेट करते आणि मला नाही आवडत, ते झालं. त्याच्यानंतर रुचिताने तन्वीला केलं की पोक करते आणि येऊन जाऊन मला ट्रिगर करते. तिची गेम जी आहे माझ्या भोवतीच फिरत असते. मी तिला भाव देणं पण सोडलं आहे, मी तिला इम्पॉर्टन्स पण देत नाही, पण तरी ती माझ्या मागे मुद्दे काढत असते, असं तिचं म्हणणं आहे. त्यानंतर एलिमिनेशन करायचं म्हणजे आता एलिमिनेशन आहे. तर सर्वात आधी विशाल, रुचिता आणि सोनाली यांच्यापैकी कोण डेंजर झोनमध्ये. तर विशाल आणि रुचिताने सोनालीकडेच बोट दाखवलं डेंजर झोनमध्ये. ती असेल सोनालीसुद्धा म्हणते का मी डेंजर झोनमध्ये असेल. त्याच्यावरून मला असं वाटतं आहे का सोनालीचं आणि यांचं काहीतरी बोलणं झालं आहे बिग बॉसचं कॉन्फरन्स रूममध्ये. सोनालीनेच सांगितलं आहे की मला जायचं आहे घराबाहेर. कदाचित मला असं वाटतं आहे. नंतर करण, प्राजक्ता आणि ओमकार आले. त्यापैकी ओमकार डेंजर झोनमध्ये आला. नंतर आणि करण आणि प्राजक्ता सेफ झाले. इकडे विशाल आणि रुचिता सेफ झाले. नंतर डेंजर झोनमध्ये कोण आलं तर सोनाली आणि ओमकार. सोनाली आणि ओमकार डेंजर झोनमध्ये आले. आणि नंतर सोनालीने, सगळ्यात शॉकिंग होतं की सोनालीने स्वतःचंच नाव घेतलं. त्याच्यावरनं मला असं वाटतं आहे का बिग बॉसची पहिले तिचं बोलणं झालं आहे का काही ना काही. तिचंच नाव घेतलं आणि सोनालीच एविक्ट झाली. आपण बघितलं, सोनालीच एविक्ट झाली आणि सोनालीची एक स्मॉल एव्ही पण दाखवण्यात आली. रितेश सरांनी स्टेजवर एव्ही दाखवली तिला. आणि अशा प्रकारे सोनाली घरातनं बेघर झाली आहे, घराबाहेर झाली आहे. सोनाली राऊत होय. 3 वीकचा गेम, नो इन्व्हॉल्वमेंट. आणि जर कोणाला वाटत असेल फेअर आहे अनफेअर आहे, मला असं वाटतंय सोनालीला स्वतःला घरातनं बाहेर जायचं होतं. ज्याप्रमाणे ती स्वतःला कॉन्फिडंटली डेंजर झोनमध्ये ठेवत होती आणि नंतर एविक्शनचं पण विचारल्यावर ती स्वतःलाच वोट करत होती का मीच जाणार घरातनं. त्यावरून मला कुठे ना कुठे वाटतंय. तर यावरून तुम्हाला काय वाटतंय भाई मला सांगा. आणि इथंच आहे ना एपिसोडचा एंड झाला आहे मित्रांनो. तर आजचा एपिसोड काहीसा असा होता आणि सगळ्यात मोठा जोक ऑफ द डे होता माझा. करण इज मास्टर माइंड, खूप मोठा मास्टर माइंड आहे. आणि त्याचा जो गेम आहे ना आता मला तो बघायचा आहे यार. काय गेम आहे त्याचा, मी बघणार त्याचा गेम. इवन मी म्हणाल ओमकार आणि आयुषपेक्षा जास्त इंटरेस्ट मला आता करणच्या गेममध्ये येणार आहे की तो कोणता गेम आहे नेमका. आणि बिग बॉस त्याचे खरंच ते फुटेज कापता बिपताय का, जरा त्याच्या बोलण्या बिलण्यावरून बघावं लागेल आपल्याला काय आहे काय नाही त्याचं. आणि हा होता ओव्हरऑल आजचा एपिसोड. आज एविक्शन झालं आहे सोनाली राऊतचं. ते तुम्हाला किती योग्य अयोग्य वाटतं मला सांगा. पण मला असं वाटतं तिलाच जायचं होतं घरातून असं वाटतं आहे मला. कारण ज्याप्रमाणे ती खेळत होती, म्हणजे खेळतच नव्हती ती, इन्व्हॉल्वमेंटच घरात दाखवत नव्हती. का ती बोर झाली कदाचित का काय मला खरोखर माहिती नाही. आणि कदाचित असं पण असू शकतं का बिग बॉसशी पहिले बोलणंही झालं असेल का बाई तुम्हाला निक्कीसारखा गेम खेळायचा आहे, किंवा मग त्याच्याशी रिलेटेड की मुद्दा उचलायचा, घर डोक्यावर धरून बसायचं. या मॅडमने आल्यापासून ना एक मुद्दा उचलला आहे, ना घर डोक्यावर धरलं आहे, ना काही केलं आहे बाई. निक्की कसा गेम खेळत होती पाहिलं ना वादविवाद ना काही. हिचा गेमच दिसला नाही 3 वीकपासून. कोणाला दिसला असेल तर प्लीज मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये की सोनाली राऊतचा नेमका गेम काय होता. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मला कुठं ना कुठं असं वाटतं आहे का तिलाच या घरातनं बेघर व्हायचं होतं, तिलाच या घरातनं जायचं होतं. म्हणून या सगळ्या गोष्टी ज्या आहे ना झालेल्या दिसत आहे. शेण स्वतःवर पाडून न घेण्यासाठी स्वतःला नॉमिनेट करून घेणं आणि मग नंतर असा प्रस्ताव ठेवला असावा असं मला वाटतं आहे की बा बिग बॉस मला नाही राहायचं आहे. पहिले कॅमेऱ्यात बोलली असेल ही का बिग बॉस मला कॉन्फरन्स रूममध्ये बोलवा, नाही तर कन्फेशन रूममध्ये बोलवा. आणि मग कन्फेशन रूममध्ये या सगळ्या गोष्टी ना या बोलल्या गेल्या असतील हे मला कुठं ना कुठे वाटतं आहे. ज्याप्रमाणे ती कॉन्फिडंटली स्वतःला डेंजर झोनमध्ये ठेवती आहे आणि नंतर एविक्शनचं विचारल्यावर अरे सीधी बात आहे ना, ती म्हणू शकली असती ओमकार जाईल कदाचित मी नाही जाणार. ती जसं स्वतःलाच सांगते का नाही मी एविक्ट होऊ शकते कारण मी डेंजर झोनमध्ये, कारण माझा काही गेम नाही, स्वतःच बोलते. यावरनं कुठे ना कुठे असं वाटतंय का तिलाच कदाचित घरातनं बाहेर जायचं होतं.
हे कुठं ना कुठं वाटतं आहे. आणि सोनाली अशा प्रकारे एविक्ट झाली घरातनं आणि खरोखर गेम नव्हता बाई. कोणी काही बोलू, गेम नव्हता, दिसत नव्हता. जसा क्युऑस केला पाहिजे निक्की टाईप असं काहीच नाही. तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं आहे मला नक्की सांगा बाई कमेंट सेक्शनमध्ये. आणि आजचा रिव्ह्यू आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका बाई मित्रांनो, मैत्रिणींनो. आणि हा जो होता एपिसोड नंबर 22 होता संडेचा भाऊचा धक्का. तर मला सांगा बाई कमेंट सेक्शनमध्ये. आणि जर तुम्हाला काही विचारायचं असेल तर नक्कीच विचारा. तर भेटूया उद्या आपण. अजून काही अपडेट्स जर आल्यात, प्रोमो वगैरे आऊट झालं असेल तर उद्या बघते मी, अपडेट द्यायचा प्रयत्न करते काय काही नाही प्रोमोमध्ये. प्रोमोबद्दल उद्या सांगते मी सकाळी, त्याच्याबद्दल एक व्हिडिओ बनवेलच. आणि हा होता ओव्हरऑल आजचा एपिसोड. भरपूर सारे टास्क घेतले आणि खरंच खूप बोरिंग चालू यार सीझन. काहीतरी यार काहीतरी सोडा आहे गुड बुक्स वाली. आणि उद्यापासून आम्हाला काहीतरी असं नवीन दाखवा नवीन आम्हाला. काही हरकत नाही, 3च वीक झाले. याच्या पुढं पण जी ना पब्लिक जी बोर झाली होती ती पण परत जुळेल तुमच्याबरोबर, येईल. दाखवा, सोडा गुड बुक्सवाली गेम, जरा या समोरासमोर, तेच बघायचं आहे आम्हाला. तर हा होता ओव्हरऑल आजचा एपिसोड. तर गुड नाईट, टेक केअर, बाय बाय, शुभरात्री. भेटूया उद्या.